नमस्कार मैत्रिणींनो, मी माधुरीज कुकिंग अँड लाईफस्टाईलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते। तर आज आपण गुळाचा पाक न बनवता तिळगुळाचे लाडू कसे बनवायचे त्याची रेसिपी बघणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। ह्यासाठी मी 1 वाटी तीळ घेतलेले आहेत, अर्धी वाटी शेंगादाणे, 1 वाटी गूळ आणि थोडीशी विलायची पावडर घेतलेली आहे। तर सर्वात आधी काय करायचं, हे तीळ आणि शेंगादाणे आपल्याला मध्यम आचेवर भाजून घ्यायचे आहेत। आता मी गॅसवर पॅन गरम करण्यासाठी ठेवला आहे। ह्याच्यामध्ये आधी आपण शेंगादाणे घालून घेतलेले आहेत। हे शेंगादाणे अगदी छान सोनेरी रंगावर येईपर्यंत आपल्याला मस्त भाजून घ्यायचे आहेत मध्यम आचेवर। तर हे लाडू अगदी मऊसूत होतात आणि हे लाडू आपल्याला बिनपाकाचे करायचे असल्यामुळे बिघडण्याचे चान्सेस अजिबात नाही। आता शेंगदाणे भाजून झालेत। आता आपण 1 वाटी तीळ ह्या पॅनमध्ये घालून घेतलेले आहेत। हे देखील अगदी खमंग वास येईपर्यंत, सोनेरी रंगावर येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत। गॅसची फ्लेम आपण मध्यमच ठेवणार आहोत। तीळ थोडेसे फुलले आणि असे तडतड उडायला लागले की समजून घ्यायचं आपले तीळ भाजलेले आहेत। जेवढे तीळ तुम्ही छान भाजताल तेवढा लाडूचा खमंगपणा वाढतो। तर असंच ह्या पद्धतीने हे तीळ आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। अतिशय झटपट होणारी रेसिपी आहे मैत्रिणींनो। ह्या संक्रांतीला ह्या पद्धतीने लाडू नक्की बनवून बघा आणि माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आता हे सगळं मी मिक्सरमध्ये घालून बारीक करून घेतलेलं आहे। खूप जास्ती पावडर करायची नाही, थोडंसं असं भरडच ठेवायचं आहे। गूळ, शेंगादाणे आणि तीळ एकत्रच मिक्सरला फिरवून घ्यायचे आहेत। आणि आता मी एका हे बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे। विलायची पावडर देखील त्याच्यात आपण घालून घेतली होती। आता काय करायचं आहे, ह्याचे मस्त लाडू बांधून घ्यायचे आहे। ह्याच्यामध्ये आपण तुपाचा वगैरे वापर देखील केलेला नाही आहे। आता हे मिक्स तर झालेलंच आहे। आता ह्याचे छोट्या मोठ्या तुम्हाला हवं त्या साईजमध्ये तुम्ही याचे लाडू बनवून घेऊ शकतात। तर ह्या पद्धतीने याचे लाडू बनवून घ्यायचे आहेत। संक्रांत अगदी 2 दिवसावर आलेली आहे। तर मैत्रिणींनो, रेसिपी नक्की ट्राय करा आणि कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका। तर ह्या पद्धतीने मी हे लाडू वळून घेतलेले आहेत, तुम्ही बघू शकता। आणि दुसरी गोष्ट म्हणजे संक्रांतीच्या तुम्हाला खूप 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 शुभेच्छा। तर अशाच रेसिपी बघत राहा, तुम्ही ट्राय करत राहा आणि कमेंट करून मला कळवत राहा। तर आता ह्याच पद्धतीने मी बाकीचे राहिलेले सगळे लाडू वळून घेते आहे। मी त्याला थोडंसं गोल करून घेतलं ह्यावेळेस। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही थोडासा बसका शेप देखील घेऊ शकता। तर ह्याच पद्धतीने सगळे लाडू आपले वळून तयार आहे। अतिशय अचूक प्रमाण आहे। तर रेसिपी नक्की ट्राय करा। भेटूया माझ्या पुढच्या रेसिपीमध्ये। तोपर्यंत तुम्हाला सगळ्यांना खूप खूप धन्यवाद।